नमस्कार. आज आपण एका कायदेशीर लढाईच्या अगदी मध्यभागी उडी घेणार आहोत. महाराष्ट्रात हजारो शिक्षणसेवक एका महत्त्वाच्या प्रश्नावर न्यायालयात लढत आहेत. समान काम, समान वेतन. त्यांची केस कोल्हापूर खंडपीठात 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणीसाठी येणार आहे. पण या केसची किल्ली सापडली आहे शेकडो किलोमीटर दूर, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका निकालात. आज आपण याच निकालाची चिरफाड करणार आहोत. आपल्याकडे या निकालाची प्रत आहे आणि कोल्हापूर केसची माहिती आहे. या दोन स्रोतांच्या आधारे आपण हे शोधणार आहोत की ही पंजाब हरियाणाची किल्ली कोल्हापूरच्या कुलापाला कशी आणि कितपत लागू होते. यामुळे शिक्षणसेवकांना खरंच पूर्ण पगार आणि भत्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्टात नक्की काय बोललं पाहिजे. चला याचा शोध घेऊया. हो, ही तुलना खूपच रंजक ठरणार आहे, कारण वरवर पाहता दोन्ही प्रकरणं वेगळी वाटू शकतात, पण त्यांच्या मुळाशी असलेलं तत्व एकच आहे. आणि जेव्हा न्यायालय एकाच तत्वावर बोलतात तेव्हा त्याचे पडसाद देशभर उमटतात. बरोबर. तर मग सुरुवात कोल्हापूर प्रकरणापासूनच करूया. पण त्याआधी ही शिक्षणसेवक योजना नक्की काय आहे आणि ती का सुरू झाली होती यावर थोडा प्रकाश टाकूया का? कारण त्याशिवाय या लढाईचं मूळ आपल्याला कळणार नाही. नक्कीच. साधारणपणे 2 दशकांपूर्वी ही योजना सुरू झाली. कारण काय दिलं गेलं तर राज्याची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षकांची गुणवत्ता तपासण्याचा उद्देश. यामागचा सरकारी तर्क असा होता की सुरुवातीची 3 वर्ष उमेदवाराला कमी मानधनावर शिक्षणसेवक म्हणून काम करावं लागेल. या काळात त्यांचं काम समाधानकारक वाटल्यास मग त्यांना कायम केलं जाईल. अच्छा, म्हणजे एक प्रकारची उमेदवारी किंवा प्रोबेशन पिरियड, पण अत्यंत कमी मानधनावर. अगदी तसंच. पण वादाचा मुद्दा इथेच सुरू झाला. शिक्षणसेवकांचं म्हणणं आहे की ह्या 3 वर्षात ते कायम शिक्षकाने होण्याच किंबहुना कधीकधी त्याहूनही जास्त काम करतात. शाळेची वेळ तीच, शिकवण्याचे वर्ग तेच, अभ्यासक्रम तोच आणि जबाबदाऱ्याही त्याच. शैक्षणिक पात्रताही सारखीच असते. मग वेतनात एवढी मोठी तफावत का? हाच त्यांच्या मागणीचा गाभा आहे, जो आता कोल्हापूर खंडपीठासमोर आहे. आणि या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती MS कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित B कडेठाणकर यांच्यासमोर होणार आहे. ठीक आहे. आता या पार्श्वभूमीवर आपण आपल्या किल्लीकडे म्हणजेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे वळूया. हे प्रकरण आहे पूरणचंद विरुद्ध हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी. हा निकाल 28 नोव्हेंबर 2025 रोजीचा आहे, म्हणजे अगदी ताजा आहे. काय आहे हे प्रकरण? हे प्रकरण शिक्षणसेवकांच्या प्रकरणांशी खूप मिळतं जुळतं आहे. पूरणचंद नावाचे एक गृहस्थ ते 1994 पासून रोजंदारीवर अकाउंट्स असिस्टंट म्हणून काम करत होते. ते कायम कर्मचाऱ्यांसारखंच काम करायचे, पण त्यांना पगार मात्र खूप कमी मिळायचा. मग त्यांनी न्यायालयाकडे समान काम समान वेतन या तत्वाखाली दाद मागितली. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न आहे. सरकार तर म्हणेल की ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत. म्हणजे पूरणचंद अकाउंट्स असिस्टंट होते आणि इथे शिक्षक आहेत. कामाचं स्वरूप वेगळं आहे. हा युक्तिवाद कोर्टात नाही का चालणार? खूप चांगला मुद्दा आहे आणि सरकारने तोच युक्तिवाद केलाही. पण न्यायालयाने कामाच्या नावापेक्षा कामाच्या स्वरूपाला महत्त्व दिलं. कोर्टाने सरकारला सरळ विचारलं, पूरणचंद यांचं काम आणि कायम अकाउंट्स असिस्टंटचं काम यांचे कामाचे तास, कामाचा दर्जा आणि प्रमाण यात काय फरक आहे हे सिद्ध करा. आणि सरकार कोणताही ठोस फरक सिद्ध करू शकला नाही. अच्छा, आणि शिक्षणाचं काय? पात्रता? हो, शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा आला तेव्हा पदासाठी आवश्यक B.Com ही पदवी पूरणचंद यांच्याकडे होती. त्यामुळे सरकारचे दोन्ही युक्तिवाद फोल ठरले. म्हणजे शिक्षणसेवकांच्या बाबतीतही जर त्यांच्या वकिलांनी हे सिद्ध केलं की त्यांचं आणि कायम शिक्षकांचं काम गुणात्मक आणि संख्यात्मकदृष्ट्या सारखंच आहे, तर हा निकाल त्यांच्यासाठी एक भक्कम आधार बनू शकतो. नक्कीच. पण थांबा, या निकालातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेगळीच आहे. न्यायालयाने सरकारच्या एका सर्वात मोठ्या आणि नेहमीच्या युक्तिवादाची अक्षरशः चिरफाड केली आहे. कोणता युक्तिवाद? तो म्हणजे तुम्ही नोकरीच्या अटीवर शर्ती स्वेच्छेने स्वीकारल्या होत्या, आता तुम्ही तक्रार करू शकत नाही. सरकार नेहमी म्हणतं की अर्जदाराला माहीत होतं की त्याला कमी पगार मिळणार आहे, त्याने ते मान्य केलं आणि मगच नोकरी स्वीकारली. पण न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. आणि हे करताना न्यायालयाने समान काम समान वेतन या तत्वाला थेट मूलभूत हक्कांशी जोडलं. इथेच मला वाटतं खरी गंमत आहे, कारण हे फक्त एक नैतिक तत्व नाहीये, तर त्याला एक घटनात्मक आधार आहे. बरोबर? अगदी बरोबर. आणि इथे न्यायालयाने खूप मोठी उडी घेतली.
त्यांनी समान काम समान वेतन याला फक्त एक चांगलं विचार किंवा मार्गदर्शक तत्व म्हणून नाही पाहिलं, तर त्यांनी त्याला घटनेच्या कलम 14 आणि 21 म्हणजे समानता आणि जगण्याचा हक्क या 2 खांबांवर घट्ट उभं केलं. म्हणजे हा आता फक्त पगाराचा नाही तर थेट मूलभूत हक्काचा मुद्दा बनला. हे जरा सोपं करून सांगाल का? ही साखळी नेमकी कशी जोडली गेलीय? हो बघा, न्यायालयाने इथे एक साखळी तयार केली आहे. ती सुरू होते कलम 39 घ पासून, जे म्हणतं समान कामाला समान वेतन द्या. हे एक मार्गदर्शन आहे. ठीक आहे. पण न्यायालय म्हणतं जेव्हा तुम्ही हे मार्गदर्शन पाळत नाही तेव्हा तुम्ही कलम 14चं समानतेचं तत्व मोडता. कारण तुम्ही सारखं काम करणाऱ्या 2 लोकांमध्ये भेद करत आहात. अगदी. आणि जेव्हा तुम्ही समानतेचं तत्व मोडून एखाद्याला कमी पगारात राबवून घेता तेव्हा तुम्ही त्याच्या सन्मानाला धक्का लावता, जो कलम 21च्या जगण्याचा हक्काचा उल्लंघन आहे. म्हणजे सन्मानाने जगणं हा जगण्याच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे. बरोबर. ही अशी साखळी आहे. वा, म्हणजे एका मार्गदर्शक तत्वाचं रूपांतर मूलभूत हक्कांच्या उल्लंघनात कसं होतं हेच न्यायालयाने स्पष्ट केलंय. हे खूपच प्रभावी आहे. इतकंच नाही, न्यायालयाने रणधीर सिंग विरुद्ध भारत सरकार या जुन्या खटल्याचा संदर्भ देत म्हटलं की जरी हे तत्व थेट मूलभूत हक्कात लिहिलेलं नसलं तरी कलम 14 आणि 16 रोजगारातील समान संधी, हो कलम 16 यांना अर्थपूर्ण बनवण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे तो एक अंमलबजावणी योग्य हक्क बनतो. हा निकाल म्हणजे एक शस्त्रच आहे. पण कोर्टात नुसतं शस्त्र दाखवून चालत नाही, ते चालवावं लागतं. तर शिक्षण सेवकांचे वकील हे शस्त्र न्यायालयात नेमकं कसं वापरू शकतात? कोणते नेमके वार करू शकतात? आपण काही ठोस युक्तिवादांवर बोलूया का? नक्कीच. 3 मुख्य युक्तिवाद या निकालाच्या आधारे तयार करता येतात. पहिला आणि सर्वात पायाभूत युक्तिवाद आहे कामातील समानतेचा पुरावा. शिक्षण सेवकांना वकिलांना कोर्टासमोर हे सप्रमाण सिद्ध करावं लागेल की शिक्षण सेवक आणि कायम शिक्षक यांच्या कामात काहीही फरक नाही. म्हणजे शिकवायचे तास, सिलेबस, हो, शिकवायचे तास तेच, सिलेबस तोच, तपासणीचं काम तेच, इतर शालेय जबाबदाऱ्या त्याच, कागदावर आणि प्रत्यक्षात दोन्ही कामं एकसारखीच आहेत. पूरणचंद प्रकरणात सरकार फरक सिद्ध करू शकलं नाही, ही गोष्ट इथे अधोरेखित करावी लागेल. ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा कोणता? दुसरा आणि कदाचित सर्वात शक्तिशाली युक्तिवाद येतो तो सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालातून, ज्याचा पूरणचंद निकालात वारंवार उल्लेख आहे. तो खटला म्हणजे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध जगजीत सिंग. हा खटला म्हणजे समान काम समान वेतन या विषयावरचा मैलाचा दगड मानला जातो. जगजीत सिंग केस इतकी महत्वाची काय आहे? त्यात असं काय म्हटलं आहे? कर्मचारी तात्पुरता आहे, कंत्राटी आहे की रोजंदारीवर आहे, या तांत्रिक कारणांवरून तुम्ही त्याला समान कामासाठी कमी वेतन देऊ शकत नाही. असं करणं म्हणजे कृत्रिम वर्गीकरण आहे आणि ते शोषणात्मक आहे. म्हणजे त्यांनी तात्पुरता हा शिक्काच पगाराच्या बाबतीत अवैध ठरवलाय का? अर्थी कमाल आहे. बरोबर. म्हणजे नोकरीचं लेबल महत्वाचं नाही तर कामाचं स्वरूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट जी आपण आधी बोललो ती म्हणजे स्वेच्छेने स्वीकार. जगजीत सिंग केसमध्ये न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत म्हटलं आहे की कमी वेतन स्वीकारणं ही कधीच स्वेच्छा नसते, तर ती जगण्यासाठी केलेली एक सक्ती असते. न्यायालयाने यासाठी एक्सप्लॉयटेटिव्ह एन्स्लेव्हमेंट म्हणजे शोषणात्मक गुलामगिरी हा शब्द वापरलाय. बापरे, शोषणात्मक गुलामगिरी हे खूपच कठोर शब्द आहेत. न्यायालयीन भाषेत असे शब्द क्वचितच वापरले जातात. हो, आणि हेच या मुद्द्याचं गांभीर्य दाखवतं. तिसरं आणि सर्वात ठोस निरीक्षण म्हणजे न्यायालयाने म्हटलंय की अशा तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना किमान नियमित वेतनश्रेणी म्हणजे मिनिमम ऑफ द पे स्केल मिळण्याचा हक्क आहे. हे मिनिमम ऑफ द पे स्केल म्हणजे नक्की काय? फक्त सुरुवातीचा मूळ पगार नाही, आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे. मिनिमम ऑफ द पे स्केल म्हणजे फक्त मूळ पगाराची सुरुवात नाही. समजा कायम शिक्षकाची वेतनश्रेणी 10,000 ते 20,000 आहे, तर तात्पुरत्या शिक्षकाला किमान 10,000 रुपये अधिक त्याला जोडलेले सर्व भत्ते, म्हणजे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, हो, DA, HRA आणि इतर जे काही भत्ते कायम कर्मचाऱ्याला त्या पदावर मिळतात ते सर्व मिळायलाच हवेत. म्हणजे संपूर्ण पॅकेजची सुरुवात. हा युक्तिवाद शिक्षण सेवकांच्या केसमध्ये थेट लागू होतो. म्हणजे रणनीती स्पष्ट होत चालली आहे. कामात समानता सिद्ध करा, जगजीत सिंग केसचा आधार घ्या आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या हक्कांवर बोट ठेवा. आणि तिसरा मुद्दा जो यातूनच निघतो तो म्हणजे सरकारच्या संभाव्य बचावाला आधीच उत्तर देणं. अगदी बरोबर.
तिसरा युक्तिवाद हा सरकारच्या स्वेच्छेने स्वीकार या मुद्द्याला खोडून काढणाराच आहे. पूरणचंद आणि जगजित सिंग या दोन्ही निकालांचा आधार घेऊन वकिलांना हे मांडावं लागेल की अशी स्वीकृती खऱ्या अर्थाने ऐच्छिक नसते. जगजित सिंग निकालातील एक वाक्य इथे खूप महत्वाचं आहे. एनीवन who is compelled to work at a lesser wage does not do so voluntarily. He does so to provide food and shelter to his family at the cost of his self-respect and dignity. म्हणजे कोणीही कमी पगारावर स्वेच्छेने काम करत नाही, तो ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आत्मसन्मान गहाण ठेवून करतो. हो, हा युक्तिवाद न्यायाधीशांच्या सत्सद विवेक बुद्धीला थेट आवाहन करतो. हे सगळं ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतंय, पण मला एक शंका आहे. सरकार असा युक्तिवाद करू शकत नाही का की शिक्षण सेवक योजना ही एक वेगळी वैधानिक प्रक्रिया आहे? त्यांची भरती प्रक्रिया वेगळी असते, त्यांना कायम होण्यापूर्वी एक टप्पा पार करावा लागतो. हा काही तात्पुरता कर्मचारी नाही, तर एका वेगळ्या केडरचा भाग आहे. हा एक संभाव्य युक्तिवाद नक्कीच आहे. सरकार म्हणू शकतं की ही एक विशिष्ट योजना आहे. पण इथेच जगजित सिंग निकाल पुन्हा मदतीला येतो. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की तुम्ही नोकर भरतीच्या पद्धतीमध्ये किंवा पदाच्या नावामध्ये कितीही फरक दाखवला तरी जर दोन कर्मचाऱ्यांकडून पार पाडून घेतलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य सारखीच असतील तर पगारात भेदभाव करता येणार नाही. न्यायालयाची नजर कामाच्या अंतिम स्वरूपावर असते, नोकरीच्या लेबलवर नाही. अच्छा. त्यामुळे शिक्षण सेवक हे फक्त एक नाव आहे, पण त्या नावाखाली ते एका पूर्णवेळ शिक्षकाचंच काम करत आहेत हे जर सिद्ध झालं तर सरकारचा हा युक्तिवाद टिकणार नाही. म्हणजे शेवटी सगळं येऊन थांबतं ते कामाचं स्वरूप सिद्ध करण्यावर. आता एक शेवटचा पण अत्यंत व्यावहारिक प्रश्न जो आपल्या श्रोत्यांवरून थेट विचारला गेला आहे. हा पूरणचंद निकाल इतका महत्त्वाचा आणि ताजा आहे, तर तो न्यायालयासमोर आणण्यासाठी काय करायला हवं? नवीन शपथपत्र दाखल करण्याची गरज आहे का? हो, आणि ही एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर रणनीती ठरू शकते. 26 फेब्रुवारी 2026च्या सुनावणीपूर्वी हा 28 नोव्हेंबर 2025चा ताजा आणि अत्यंत समर्पक निकाल न्यायालयाच्या निदर्शनास आणणं खूप महत्त्वाचं आहे. पण ते का गरजेचं आहे? वकील तोंडी युक्तिवाद करताना याचा संदर्भ देऊ शकत नाहीत का? देऊ शकतात, नक्कीच देऊ शकतात. पण एखादी गोष्ट रेकॉर्डवर आणणं हे नेहमीच अधिक प्रभावी ठरतं. एक नवीन शपथपत्र किंवा साधा मेमो दाखल करून या निकालाची प्रत खटल्याच्या फाईलवर आणल्यास न्यायाधीशांना त्याचा अभ्यास करायला मिळतो. अच्छा. ऐवजी एक अत्यंत अलीकडचा आणि थेट लागू होणारा निकाल त्यांच्यासमोर असतो. यामुळे शिक्षण सेवकांची बाजू अधिक भक्कम होते, कारण हा निकाल त्यांच्या दाव्याला थेट समर्थन देतो. म्हणजे हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि धोरणात्मक पाऊल ठरेल. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा पूरणचंद प्रकरणातील निकाल हा महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांसाठी निव्वळ एक संदर्भ नाही, तर तो एक आशेचा किरण आहे. हा केवळ एक निकाल नाही, तर समानतेच्या आणि प्रतिष्ठेच्या घटनात्मक हक्कांवर आधारित युक्तिवादाचा एक संपूर्ण आराखडाच आहे. अगदी. यात घटनात्मक कलमांची साखळी आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जगजित सिंग सारख्या ऐतिहासिक निकालाचा भक्कम आधार आहे आणि सरकारच्या संभाव्य बचावात्मक मुद्द्यांना प्रभावी उत्तरही आहेत. शिक्षण सेवकांना फक्त हे सिद्ध करायचं आहे की त्यांचं काम कायम शिक्षकांपेक्षा वेगळं नाही. खरंच ही माहिती ऐकणाऱ्या प्रत्येकाला या कायदेशीर लढाईची खोली आणि त्यातील बारकावे नक्कीच समजले असतील. जाता जाता एक विचार मनात येतो. हा निकाल केवळ पगारापुरता मर्यादित नाही, तो सार्वजनिक सेवेतील तात्पुरता आणि कायम या भेदभावाच्या मूळ संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. विचार करा, जर काम, जबाबदारी आणि पात्रता एकच असेल तर केवळ नोकरीच्या स्वरूपाच्या नावाखाली किंवा राज्याच्या आर्थिक स्थितीचं कारण देऊन वेतनात मोठी तफावत करणं हे कितपत न्याय्य आहे? हा मोठा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत येतो.